ये तू अरे ये थांब. कुठे गेली होतीस? ते राम्याकडेच ना? खरं सांग. एवढं सांगून पण तुला समजत नाही काय? का डोक्याचा बाग बीग आहे का नाही तुला? माहिती आहे ना, मग कशाला विचारतोय? आणि दाद्या, मी अजून पण सांगते तुला, आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नकोस. आणि तो दादाला काय नव्हता करणार. दाद्याने आधी त्याची कळ काढली. कळालं ना? म्हणजे त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का? हा, मी आता त्याच्यावर जास्त विश्वास, आणि आम्ही सांगतो ते सगळं खोटं. मी असं कुठं म्हणलं की तू खोटं बोलतोय? पण राम्या खोटं बोलणार नाही हे मला माहिती आहे. आणि राहिला विषय राम्याला भेटायचा, तर मी त्याला भेटणारच आहे. आणि मी पण बघते आमच्यामध्ये कोण येते ते. काय वैशाली, आवाज खाली. जरा जास्तीच आवाज वाढतोय तुझा. काय? आणि राहिला त्या राम्याचा विषय, त्याकडे तर बघतोच आता मी. जरा जास्तीच नाटकं वाढलेत त्याची. आणि तुला पण सांगतोय, त्याचा नाद सोडून दे. काय? हे दाद्या, हात सोडायसाठी नाही धरलाय काय? वैशा, दादा थांबा. दादा, त्या आबांनी काय लग्नाचं सांगितलंय ना, ते बघा तुम्ही. त्या राम्याचं बघतो मी आता. त्याला तर होय डायरेक्ट आहे. आणि हे तुला पण सांगून ठेवतोय, सांगून मारणार त्याला तर डायरेक्ट आता तोय. काय जखम बरी झाली होय तुझी? जा की जाऊन आराम कर. पूर्वी आहे का स्वाग तुझी एवढं अजून प्रतापराव. करते. ती पण पाटीलच आहे. नकरे तर असणारच. जाऊ द्या, ते सोडा. तुम्ही आराम करा. मी त्या रामेचं बघतो काय करायचं ते. जा, मी आराम करा. चल रे सिद्धू. होय रे, कधी चॉकलेट घेऊन कुठे गेला ना? मला तुमचं काय चाललंय नेमकं? मला का गेम तू रागवली होती रे ती. आपण पटतं का तुला? वरती जाऊ दे, वाटायला जाऊ दे. हो, चॉकलेट लय भारी होतं. मग ते तुझ्यासाठी आणलं होतं अडे मी. आली बघ त्या सासरची माणसं. आता वैशीला वरडला असं, एक लोळावला, आता दुसरा आलं, दुसरं काहीच नाही. काय आता ते आहे राम्या, इकडे या. काय तुला वाटत असं की आम्ही काय करू शकत नाही? पण आम्ही काय करू शकत नाही समजू नको. आम्ही बरंच काय करू शकतो. लक्षात ठेव. वैशीचा नाद सोड. ना तुझी नाटकी आहेत ना, सगळे तिकडे. कळलं का? बघ, आम्ही अजून पण सांगतोय, वेळ गेलेली नाहीये. तिचा नाद सोडून दे. जमणार नाही. एकदा हात धरला ना शेवटपर्यंत, एक तर ती नाही तर मी, त्याशिवाय आमचा हात सुटणार नाही. आणि मी बी बघतो कोण येतं आमच्या दोघांच्या मध्ये. तोच नाही राहणार. इलेक्शन म्हणून गप्प बसतोय. जो काय खेळ आहे ना ते बी इलेक्शन मध्येच करणार. बघू ना कोण काय करते ते. बघतो की कसं राहतोय तू. अरे बघू चल. आता वाचलाय. गोळी होती डोक्यात तुझ्या. ते खेळणं बिळणं मला नाही दाखवायचं. कळलं का? खेळणं तुला चांगलं दाखवतो. काय दाखवायचं ते दाखव जा. एक झालं की एक झालं की एक येत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अशी धमकवली म्हणून वैशित हात सोडल? जमणार नाही. तुला आता आहे ना, तो मात जिरवायला बघ मी काय करतो. काय करायचं ते कर. एक तर गेलाय डोक्यात, तू बी जाऊ नको. कळलं का? जा. हे बघ, पाटलांचा नाद करू नको. लक्षात घे. वैशीचा नाद सोड. जमणार नाही. शेवटचं सांगतोय. जा. बघ आता काय होतं ते.
जा. इलेक्शन हळू जाऊ दे, लग्नात करत आहे तुझी. क्वेश्चन नाही ते इथंच पलटी. एक नाही तर एक नवीन जोकर इथं नाही तर काय. आता दुसरं येईल, एक गेलं तर दुसरं. दोस्तीला ताप निसती. बरं जाऊ दे, चल. नाही तर दुसरं अजून कोणतरी बारी बारीने यायचं. चल जाऊ आपण, चल. लई नाटकी वाढल्या तरी इथची. कधी उद्योग करत असतो हराम खोळमुळा 4 माणसात मला बोलण्यासाठी वेळ आली. काय करतो रे इथं? माग नाही दिसता. मी काय केलं? तुला काय केलं काय माहितच नाही. काय त्या पाटलांच्या वरांच्या नादी लागत असतो रे. मी तुला 1000 वेळा सांगितलं अभ्यास नाही करत, काय नाही, काम सांगितलेलं कळत नाही. तुला समजत नाही का काय? तुला कळत नाही काय? समजत नाही का? किती वाजता तुला पोरगी तर देईन का हरामखोर? अजून दात काढ बसला का इथं? सांगितलेलं काम करत नाही का तुला? हरामखोर, चल तिकडे काम कर. अभ्यास नाही करत, काय नाही, बोंबलं हिंडतोय. कोण सांगते यांना काय माहिती. तुकडचं डोकं फिरवलं त्याने माझं. बस की एकर पडला इकडे. तुझं डोकं फिरवतं बरं का ते. कोण? सान्यान कोण? तुला सांगू लागलो मी, नको नादाला लागू त्याच्या. मग आता का बसलो होतो ना मी. तू दिलेलं चॉकलेट अजून आहे ते आहे, पण फुकटचा उद्योग झालाय, बघितला ना आता. मग बघू ना आपण आता. उत्तर दे त्याचे, आल्यावर दाखवू त्याला. कारस्थान करते त्याला. काहीच बोललो नव्हतो मी आता. विनाकारण बोललो येईल तुला ते. मग येऊ दे, काय करायचं ते कर दे. मी पण बघतो आता. पण नुसतं शांत बस, काय होईल ते होईल. त्या प्रतापला समोर ठोकला. काय चाललंय? पुढं होता तू? त्याला असं काय केलंय? अरे ना ठोकं दिलं तर काय तुमच्यामुळं. आमच्यामुळं 2 दिवस कुठं होता? इतके दिवस झाले. अरे काय काम करत नाही म्हणून ठोकं खातोय. त्या पाटलाच्या नादी लागलो होतो ना. जरा पलीकडं येतोय. लय अवघड आहे का कुठं बी बसायचं. जरा दगडावून नेत जाऊ नको र, दगड तुटते ती. होय र, मी काय म्हणतो, ह्यो जन्मल्यावर ह्याच्या घरचे हसले असतील आणि हे रडला असेल. पण माझं उलट झालंय. कारण मी जन्मल्यावर मी हसलो आणि घरचे रडले असतील. एवढा आहे बघ. नानाने का चोपलं पण? आई काय त्या प्रतापच्या नादी लागलो त्या दिवशी. त्याला नाही ठोकं दिलं. नानाला कोण सांगितलं? त्यानं सांगितलं असेल. कोण सांगणार आहे? त्याचा भाऊ ते मोठं वालं. हा मोठं बी आता डोक्यात चालू द्यायची का त्याला? अरे आत्ता डोक्यात गेलं तर माझ्या. बघितलं का तू? फुकटचा उद्योग करून ठेवलाय. तू माग सर माग सर माग. असं वाटतं कधी कधी सगळ्याला आहे, आपल्याला काळजी करणारच कोण नाही. भेटेल तुला बी भेटेल. एवढी काळजी घेईल ना, सोडणारच नाही ते. काळजी घेत तेवढं आहे बघ. बघ नाव घेतलं ना, आली बघ. मला नको ना वडू. आम्हाला बघू दे तिला. तुझा नंबर नाही लागणार रे. आपला विव्या नंबर लावलाय, तुला माहिती आहे ना. लावू दे, पण मला तिला बघू दे. हे रुपये कुठे चालली? अरे काय रे, ते MSIT पुस्तक आणायचं चाललं. बोल की. का आता हा. काही किरो झोपली होती काय? अरे नाही, ते इराच चाललं होतं कॉलेजमध्ये सारखं. तुला हिरा म्हणायचा का? ते बघायचा असतो. रुपये आडवे, तुला नाही समजायचं ते. राहू दे, नाही कळणार तुला. बरं ऐक की, कुठनं तरी बघून दे की मला MSIT पुस्तक. हाय माझ्याकडे मित्र, बघ तुम्ही त्याकडून घेऊन देतो तुला. नक्की दे. काय हा जाऊ का? हो. हसले त्याच्याकडे बघून. संपलं तुझं झालं.
कुठे तू मला ढकलतोय कशाला रे मला ते तुला काय करायचं रे कुठे चल जाऊ रुपीकडे जाऊ चल आता कशाला बस इथे कुठे दरवाज तू आता देत नाही काय नाही थांब आलो अरे रुपी काय म्हणली रे काय नाही ते ही काय सांग की काय म्हणली अरे काय नाही ते पुस्तक मागत होते तुला काय झालं बरं काय तुला काय झालं तुला रुपये आवडते का तू म्हण बघ ती बघ तू बघ कुठं आहे तिच्या लग्नाचा बुंदी खायला फक्त बुंदी ह्याला बोलव बरं हा बुंदी खा आम्ही बोलवतो की असं असते का बुंदी खायला बोलव अरे बरं जेवण करून जा बस मला पुरी भाजी बुंदी नको पुरी भाजी मी नाही बरं बोल तू रुपीला चल 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 नाही जाऊ तुम्ही अरे चल की अरे ह्याला वड तिकडून नाही जाऊ तुम्ही चल गुबू चल गुबू गुबू ए चल चल मला यायचं रे चल ए बर ऐका ना मला यायचं थांब की सांगतो एक दांड्याला वैशी येणार आहे मला नाही जाऊ तुम्ही तुमचं मी बी नाही येत अरे ऐकी तर की रुपी पण येणार आहे हा मग चल जाऊ आता कसं आलं त्यांनी की करत चल तुझ्याकडे बघ एकदा रुपीकडे बघ चल तू हा अहो वहिनी कधी आले तुम्ही आत्ता चालली आहे कोण कोण आले एकटे चालले ते पण आपण फोन केलाय म्हणून आले बरं सनीदाला भेटले तुम्ही नाही अजून वैशू चल की दांड्या खायला वैशू तुम्ही कधी आल्या आत्ता चालले बरं आहे का हो चला की दांड्या खायला अहो वहिनी चल की नाही यार चला आले तसं दर्शन केलं देवीचं वैशो हा वैशो हे तर कशी काय तुझी हिंमत कशी झाली द्यायची किंमत म्हणजे माझं पण घर आहे तुझं घर होतं आपण बोलले म्हणून आले आपण इथं आहे ना सगळ्यांनी डोक्याला माझ्या काय करून ठेवलं उरका लवकर नाम रे सबसे बड़ा तेरा नाम शेरों वाली ऊंचे डेरों वाली बिगड़े बना दे मेरे नाम रे सबसे बड़ा तेरा नाम हो शेरों वाली ऊंचे डेरों वाली बिगड़े बना दे मेरे दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी प्रतापराव अरे बोलो ना प्रतापराव बहुत दिन बाद हमारी याद आई हाँ कैसे हो अरे सब ठीक ठाक है हाँ साला एक तकलीफ थी हाँ हमारे होते हुए हमारे दोस्त को तकलीफ हाँ भाई कौन है वो लौंडा ये साला चिरकुटी है अच्छा अच्छा तुम फिक्र ना करो हम आते हैं सब जन ठीक है अच्छा अच्छा
आपको टेंशन लेने की जरूरत नहीं है, हम है ना यहाँ पे। हाँ, कब आ रहे हो आप? एक 2-4 दिन में आ जाते हैं वहाँ पे। हाँ 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 हाँ, ठीक है। रखो क्या? अच्छा।